नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ हा विशेषतः महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांसाठी आहे. मला विरोधी पक्षांना या व्हिडिओच्या मार्फत काही जाहीररित्या प्रश्न विचारायचे आहेत. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट असेल, पण यांच्यासाठी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. याचं कारण असं आहे की गेल्या महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आमच्याच एका मुंबईमधल्या ग्रुपतर्फे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये एक पत्रकार परिषद घेतली, ज्याच्यामध्ये या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा कसा संशयास्पद सगळा रोल राहिला आहे याबद्दल ती पत्रकार परिषद होती. त्याच वेळेला एक प्रेस रिलीज दिलं गेलं, जे मी लिहून पाठवलेलं होतं. नंतर ते चोकलिंगम हे जे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना सुद्धा ते पत्र दिलं गेलं की एक नागरिक म्हणून या निवडणुकांमध्ये माझा जो मूलभूत हक्क आहे फ्री अँड फेअर इलेक्शनचा, तो मला मतदार म्हणून मिळालेला नाही. पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातली निवडणूक हे धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने संपूर्ण प्रचार झाला, ज्याच्यामध्ये अतिशय उघड बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, नंतर धर्मयुद्ध वगैरे असले प्रकार प्रचारामध्ये आणले जात होते. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात होता. या व्यतिरिक्त पैशांचं वाटप वगैरे वगैरे तो सगळा वेगळा भाग त्या पुढचा. अनेक मतदारसंघांमधल्या ठराविक समुदायाच्या मतदारांची नावं मतदार यादीमधून कशी काढली गेली होती, काही ठिकाणी बोगस नावं कशी वाढली होती, अशा अनेक गोष्टी होत्या. त्यामुळे हा मूलभूत हक्क नाकारलेला आहे मतदाराला फ्री अँड फेअर इलेक्शनचा. हे एक ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये होतं. दुसरा भाग, त्यानंतर सलग 3-4 व्हिडिओज आम्ही इजी न्यूजवरती आपण केलेत, ज्याच्यामध्ये मतदानाचं पर्सेंटेज कसं वाढलेलं, अचानक 70-75 लाख मतदार कसे वाढले आणि ते सगळं अविश्वसनीय आकडे कसे आहेत वगैरे, स्टॅटिस्टिक्ससह, जुन्या आकडेवारींच्या संदर्भासह असं खूप डिटेल 3-4 व्हिडिओज या संदर्भात केले. मला हे नक्की माहिती आहे की मुंबईमध्ये माझ्याशी नाना पटोले पण बोलले होते, काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील माझ्याशी बोलले होते, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याबरोबर आम्ही संपर्कामध्ये होतो, त्यांच्याशी मी बोलत होतो. याच्या व्यतिरिक्त विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, फिरोज मिठी बोरवाला, हे जे काही मुंबईमधले ॲक्टिव्हिस्ट आहेत, यांनी तर प्रत्यक्ष व्हीव्हीपॅट हे कसं मॅनिप्युलेट केलं जातं यावरही डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं. खूप आधी माधव गाडगीळच माझ्या मते, त्यांच्यासोबत मी एक डिटेल व्हिडिओ केलेला होता की या संपूर्ण निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा रोल हा कसा संशयास्पद आहे, आणि हे दरवेळेला सांगितलं होतं त्यावेळेला की ईव्हीएम हे हॅक नाही करत आहेत, आता हे मॅनिप्युलेट केलं जात आहे. आणि मॅनिप्युलेट कसं केलं जातं, तर आता काय झालेलं आहे, ईव्हीएम जोडलं जात आहे व्हीव्हीपॅटला आणि व्हीव्हीपॅट जोडलं जात आहे कंट्रोल युनिटला. ईव्हीएम म्हणजे बॅलेट युनिट हे कंट्रोल युनिटला जोडलेलं नाहीये, ते व्हीव्हीपॅटच्या मार्फत जोडलेलं आहे. त्यामुळे बॅलेट युनिटमध्ये मी ज्या निशाणीवरचं बटन दाबतो तो सिग्नल व्हीव्हीपॅटला जातो, आणि व्हीव्हीपॅटला गेल्यानंतर व्हीव्हीपॅट कुठला सिग्नल कंट्रोल युनिटला पाठवते हे माहीतच नाहीये. कारण व्हीव्हीपॅटला हे समजत नाही, तो काही इंटेलिजंट इक्विपमेंट नाहीये. आणि म्हणून निवडणूक आयोग जे म्हणतं की ईव्हीएम हे स्टँड अलोन युनिट आहे, ते पूर्णपणे खोटं आहे. स्टँड अलोन युनिट हे कॅल्क्युलेटर सारखं असतं, जे फक्त कॅल्क्युलेट करत जाईल. इथं ईव्हीएम जोडलेलं आहे व्हीव्हीपॅटला, आणि व्हीव्हीपॅट डेटा ट्रान्सफर करणारे कंट्रोल युनिटला. व्हीव्हीपॅटला माहीतच नाहीये 1 नंबरच्या बटनावरती कोणाची निशाणी आहे, 2 नंबरला कोणाची निशाणी आहे, 3ला कोणाची निशाणी आहे. कारण उमेदवारांची यादी ही हरकती घेतल्यानंतर, त्याची छाननी झाल्यानंतर फायनल होते, आणि ते झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये ही उमेदवारांची यादी चिन्हांसह ही लोड केली जाते. ही बाहेरची प्रायव्हेट एजन्सी करते. निवडणूक आयोगाने एका प्रायव्हेट एजन्सीला हायर केलेलं आहे. ती प्रायव्हेट एजन्सी व्हीव्हीपॅटचं प्रोग्रामिंग करते की 1 नंबरचं बटन म्हणजे कुठली निशाणी, 2 नंबरचं बटन म्हणजे कुठली निशाणी, 3 नंबरचं बटन म्हणजे कोणती निशाणी. आणि तो 6-7 सेकंद तो लाईट लागतो, ती आपल्याला फक्त पट्टी दिसते, आणि नंतर तो लाईट ऑफ होतो. लाईट ऑफ झाल्यानंतर ती पट्टी कट होऊन खाली पडली का नाही पडली हे कोणालाच माहित नसतं. त्याच्यामुळे हा अख्खा रोल संशयास्पद आहे, आणि इथेच मॅनिप्युलेशन होतं
की सलग असं असं सहज प्रोग्रामिंग करता येऊ शकतं. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि या व्हीव्हीपॅट मध्ये किंवा ईव्हीएम मध्ये सुद्धा जी इप्रॉम वापरलेली असते, म्हणजे सगळेजण त्याला चिप 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 म्हणतात, त्याचं नाव आहे इप्रॉम. आणि इप्रॉमचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिकली प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इलेक्ट्रॉनिकली प्रोग्रामेबल. तर हा प्रोग्राम करत असताना हे मी असं प्रोग्राम करू शकतो की 1 नंबरची निशाणीवरती समजा काँग्रेस आहे, 2 नंबरच्या निशाणीवरती आणखीन कुठला तरी पक्ष आहे, 3 नंबरच्या निशाणीवरती भाजप आहे. तर असं प्रोग्रामच केलं जाऊ शकतं की एकदा 1 नंबरचं बटन दाबल्यानंतर त्याची पंजाची निशाणी येईल आणि ती पंजाची स्लिप तयार होईल. त्यानंतरची समजा 2 किंवा सलग 3 बटणं, त्यानंतर 3 वेळेला जर का 1 नंबरचं बटन दाबलं गेलं तर लाईट लागेल, ती आधीचीच पंजाची निशाणीची प्रिंट दिसेल छापलेली, आणि ईव्हीएम आपला व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिटला मात्र कमळाच्या निशाणीवरती सिग्नल पाठवेल. त्यामुळे मिळालेली असतील 4 मतं पंजाला, पण एकच त्याच्यावरती प्रिंट आउट निघेल, तीच चौघांना दिसत राहील, आणि 3 मतं ही मात्र कमळावरती पाठवली जातील. एकच पंजा निशाणीला मिळेल. हे प्रोग्रामिंग केलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये असंही केलं जाऊ शकतं की एका वेळी 2 बटनांचा काहीतरी सिक्वेन्स क्रिएट करायचा, आणि जो आपल्याला माहित असायचं कारण नाही, सामान्य मतदाराला माहित असायचं कारण नाही, पण ज्या पक्षाच्या ताब्यामध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा आहे त्यांच्यातल्या एकाला माहिती असेल, आणि तो दर 1 तासानंतर एक कोणाला तरी पाठवेल आणि त्यांना सांगून टाकेल समजा की एका वेळी 1 आणि 3चं बटन दाब, आणि मग तोपर्यंतची सगळी मतं 1 नंबरची ही 3ला ट्रान्सफर होतील. असे सुद्धा सिक्वेन्सेस क्रिएट केले जाऊ शकतात, आणि म्हणून हे अत्यंत संशयास्पद आहे. आता या व्हीव्हीपॅटचं असं मॅनिप्युलेशन होऊ शकतं याचं प्रात्यक्षिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये दाखवलं गेलं, शरद पवारांना याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या मते शिवसेनेच्याही उद्धव ठाकरेंच्या गटाच्या लोकांना हे प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. हे दाखवलं गेल्यानंतर वारंवार मी जितक्या वेळेला या लोकांशी बोललो, या नेत्यांची, मी नाना पटोलेंशी बोललो, जसं मी आधी सांगितलं, या नाना पटोले असतील, जयंत पाटील असतील, विद्या चव्हाण असतील, जितक्या वेळेला यांच्याशी बोललो, प्रत्येक वेळेला मी त्यांना हे सांगितलं की 45 दिवसाच्या आत इलेक्शन पिटिशन फाईल करावी लागते, आणि ती उमेदवारच करू शकतो. त्यामुळे उमेदवारांनी इलेक्शन पिटिशन फाईल करावी 45 दिवसाच्या आत, ज्याची मुदत 5 तारखेला संपणार आहे. 5 जानेवारीला ती मुदत संपणार आहे. याच्यामध्ये मार्कडवाडीसारखा एक प्रयोग झाला. मार्कडवाडीमधल्या नागरिकांनी अभूतपूर्व कल्पना समोर आणली की आम्ही आमच्या गावापुरतं बॅलेटवरती मतदान घेतो आणि आमची खात्री पटवून घेतो की आपल्या गावामध्ये असं कसं मतदान मशीनवरती झालं. आणि त्याला प्रशासनाने ज्या पद्धतीने विरोध केला, पोलीस काय पाठवले, कर्फ्यू काय लावला, लाठीमार करू म्हणून धमक्या दिल्या, नोटिसेस दिल्या तिथल्या नागरिकांना. कुठल्या कलमाचा भंग होता ते काही निवडणूक आयोगाला आमचं बॅलेटचं मतदान मान्य करून घ्या असं म्हणत नव्हते, ते त्यांची खात्री पटवत होते. कोणत्या कायद्याखाली हा सगळा प्रकार सरकारने तो दडपशाहीचा केला? बरं, त्याही वेळेला मी व्हिडिओमधून हे म्हटलं होतं की मार्कडवाडीमध्ये ज्या वेळेला मतदान होणार आहे त्यावेळेला महाविकास आघाडीच्या सर्व महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी मार्कडवाडीत जावं आणि पोलिसांना सांगावं की आमच्यावर लाठीमार करा. कोणत्या कायद्याचा भंग करतायत नागरिक, त्या नागरिकांना संरक्षण देऊन त्यांना ते बॅलेटवरचं पडताळणी करू द्यायची होती. पण त्या नागरिकांच्या पाठीशी जाऊन उभं राहणं हे महत्वाचं होतं, त्या दिवशी महत्वाचं होतं. त्यानंतर बरेच जण गेले, त्यानंतर शरद पवार पण तिथे गेले, जयंत पाटील तिथे गेले, त्यांच्या सगळ्यांची तिथं भाषणं वगैरे पण झाली. त्याच्यानंतर काल माझ्या मते काल का परवा पुण्यामध्ये पवार साहेबांनी पुण्यामध्ये प्रशांत जगताप या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगून तिथं एका हॉटेलमध्ये हे पुन्हा एकदा डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं. त्या परिसरातल्या सगळ्या उमेदवारांना बोलवा, नागरिकांना बोलवा, पत्रकारांना बोलवा, आणि ते व्हीव्हीपॅटचं डेमॉन्स्ट्रेशन झालं. मेहमूद प्राचा हे एक नामवंत वकील सुप्रीम कोर्टात, त्यांनी पिटिशन्स दाखल केल्या. 45 पिटिशन सुप्रीम कोर्टात आणि 12 पिटिशन्स हायकोर्टांमध्ये वेगवेगळ्या दाखल केलेल्या आहेत. आणि आपण चंदीगडच्या हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर जेव्हा चंदीगड हायकोर्टाने सांगितलं की सर्व डेटा हा यांना द्या, आणि एक व्हिडिओ पण गेल्या एपिसोडमध्ये दाखवला होता की कशा पद्धतीने मशीन बाहेर काढली जात आहेत,
त्या स्ट्रॉंग रूम मधली, हाही व्हिडिओ आम्ही इजी न्यूजवरती दाखवला होता. हे सगळं झाल्यानंतर त्या पुण्यातल्या डेमॉन्स्ट्रेशनला जिथं पवारसाहेब जाणार होते ते त्या ठिकाणी नाही गेले, पण प्रशांत जगताप, विद्या चव्हाण, इतर फिरोज मिठीबोरवाला हे सगळे होते आणि हे डेमॉन्स्ट्रेशन झालं. हे व्हीव्हीपॅटचं डेमॉन्स्ट्रेशन करून झालं. त्यात दाखवलं गेलं की ज्या चिन्हासमोरचं बटन एकदाही दाबलेलं नव्हतं ते चिन्ह हे निवडून आलं. तो ये मैंने एक डेमो के लिए ये एक बैलेट बॉक्स बनाया है, आप बताओ। इसमें 3 कैंडिडेट है, केला यानी बनाना, एप्पल सेब और तरबूज वाटरमेलन। और ये एक वीवीपैट जैसा दिखता है, इसमें कांच के अंदर आपको कागज की छपी हुई स्लिप दिखी। तो अभी पहले वोटर से हम वोट देते हैं। मान लो पहला वोटर केले को वोट देता है, तो आप केले को वोट दीजिए और आप देखना कि ये केले को वोट दे रहे हैं, दबो, और आप देखिए कि वीवीपैट में कौन सा कागज का पर्चा आया। तो वीवीपैट में आपको दिखा कि बनाना यानी केला छप के दिखा पहले वोटर को, वो संतुष्ट होकर आगे निकल गए। अब 2 वोट के बीच 20 सेकंड का गैप होता है, हम 20 सेकंड वेट करते हैं। भाई तमें भी हो, अच्छा आप आइए, दूसरा वोट दीजिए, आप केले को वोट दीजिए धीरे। हाँ, अब दूसरे वोटर को भी आप देख सकते हैं कि उनको भी केला दिखा, बनाना, तो ये भी संतुष्ट होकर आगे निकल गए। तो 2 वोटर आए, दोनों ने बनाना यानी केले को वोट दिया। तो अब देखते हैं कागज के वोट क्या निकलते हैं। तो कागज के वोट निकले, 1 केला और 1 एप्पल। 2 केले निकलने चाहिए थे, 2 बनाना निकलने चाहिए थे, 0 एप्पल। तो और दोनों वोटर ने केला दिखा था, दोनों वोटर ने केले का बटन दबाया, दोनों वोटर ने केला छपा हुआ देखा, लेकिन वोट निकला 1 केला 1 एप्पल। तो ये हाथ की चालाकी नहीं है। अब मैं, ये काला कांच है, काले कांच का जादू है और मेरे प्रोग्राम का जादू है। इसमें ये एक पुराने वीवीपैट की तस्वीर है, जून 2017 से पहले। उस समय ये कांच सफेद हुआ करता था, ऑर्डिनरी कांच हुआ करता था इस तरह का, लेकिन बाद में ये कांच काला रख दिया गया। तो अब मैं काला कांच हटा दूं तो आपको बताऊंगा कि कैसे ये जादू हुआ। आप पहले वोटर है, आप फिर से बनाना को वोट दीजिए। हाँ, बनाना को वोट दीजिए। हाँ, दबाओ। तो वीवीपैट ने बनाना प्रिंट किया, लाइट चालू की इसलिए उसको दिखा काले कांच के थ्रू। और बाद में प्रोग्राम ने जादू क्या किया कि काटे बिना लाइट ऑफ कर दी। तो यदि इस तरह का कांच होता तो दूसरा वोटर है वो कंप्लेन करता, लेकिन जून 2017 में कांच बदल के काला कर दिया, वो भी फ्रंट साइड मिरर, ओनली बैक साइड ट्रांसपेरेंट। तो अब दूसरे वोटर आइए आप। तो जो दूसरे वोटर वो खड़े हैं ईवीएम के सामने, लेकिन उनको दिखेगा नहीं कि पीछे पर्ची छपी हुई है। यदि इस तरह का कांच होता तो उन्हें दिख जाता। अब दोबारा आप केले को वोट दीजिए। तो इस बार प्रोग्राम ने क्या किया, कुछ छापा नहीं, सिर्फ लाइट चालू कर दी। तो पहले वोटर के समय जो केला छपा था वो वही केला दूसरे वोटर को भी दिखा दिया। पहले को तो दिखाया ही था, दूसरे को भी दिखा दिया। और जैसे ही वो आगे निकले, लाइट बंद है यानी दिखेगा नहीं है, तो मैंने कांच खोल दिया इसलिए दिखा, 1 एप्पल की पर्ची छाप दी। अब ये आपको क्यों दिख रहा है, क्योंकि ये कांच मैंने खुला रखा है। मान लो ये कांच बंद रखा होता तो आपको कुछ दिखता नहीं। तो इस तरह से 2 वोटर आए, दोनों ने केले को वोट दिया, लेकिन पर्चियां क्या छपी, 1 केला और 1 एप्पल। तो इस तरह से वीवीपैट में यदि इस तरह का प्रोग्राम डाला जाए और यदि कांच काला हो, जो कि आपको दिख रहा है, प्रोग्राम तो नहीं दिख रहा लेकिन कांच तो दिख रहा है ना, कि जून 2017 से पहले सफेद था और आज काला है, तो इस तरह से वोट बदली संभव है। एकदाही बटन दाबलेलं नसताना सुद्धा हे व्हीव्हीपॅटचं मॅनिप्युलेशन तिथं दाखवलं. आता पुन्हा पुन्हा हाच मार्ग राहतोय की या उमेदवारांतर्फे इलेक्शन पिटिशन का दाखल केल्या जात नाही. 150 जणांनी दाखल करावं असं महमूद प्राचांनी म्हटलंय. माझं म्हणणं, एकाने सुद्धा अजूनपर्यंत का नाही इलेक्शन पिटिशन दाखल केली. कोणालाच उमेदवारांपैकी वाटत नाहीये. एका मतदारसंघामध्ये तिकीट मागायला तर एका पक्षातर्फे 10-10 जण जातात. एवढी त्यावेळेला सेवा भावना, त्यांची जनतेची सेवा करण्याची भावना ही उचंबळून आलेली असते. आणि मग जेव्हा जनता विश्वासाने त्यांना मत देऊन आपल्या आयुष्याची 5 वर्ष त्यांच्या सुपूर्द करते आणि जेव्हा ती सुपूर्द केल्यानंतर त्या दिलेल्या मतामध्ये काहीतरी फेरफार होतो, अत्यंत संशयास्पद सगळं होतं, त्यावेळेला त्याच लोकशाहीची आणि त्याच मतदारांची बूज राखण्यासाठी म्हणून का हे उमेदवार कोर्टात जायला तयार नाहीयेत, इलेक्शन पिटिशन दाखल का नाही करत आहेत, हे सगळे प्रयोग
मग ते मार्केटवाडीमध्ये जाणं असो, ते असे वेगवेगळ्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन करणं असो. आता असं म्हटलंय की एनसीपी तर्फे महाराष्ट्रभर सर्व मतदारसंघांमध्ये या व्हीव्हीपॅटचं डेमॉन्स्ट्रेशन करणार. काय पुढे काय होणार? हे सगळी प्रात्यक्षिकं करून होणार काय? साध्य काय करणार आहात? ज्याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, घोटाळा झालेला आहे, हे प्रात्यक्षिकं करून तुम्ही लोकांना दाखवाल. हा घोटाळा थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आणि हा फक्त एनसीपीला पक्ष नाहीये, हा काँग्रेसला सुद्धा पक्ष आहे, हा प्रश्न आहे, हा शिवसेनेला सुद्धा प्रश्न आहे की नागरिकांनी तुमच्यासाठी म्हणून याच्या पुढे मतदान करावं? जर त्या नागरिकांच्या हक्कासाठी तुम्ही न्यायालयीन लढाई लढायला तयार नसाल तर का? या प्रश्नाचं खरोखर उत्तर मिळालं पाहिजे. आणि या मार्केटवाडी प्रकारानंतर ज्या गोष्टी घडल्या महाराष्ट्रात, मग संतोष देशमुखची हत्या झाली बीडमध्ये, अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या झाली. त्याची हत्या झाल्यानंतर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या झाली, त्याचाही खून झाला. या दोन्ही खुनांमध्ये महाराष्ट्राच्या गृह मंत्रालय, गृह खातं आणि पोलीस डिपार्टमेंटवरती आणि जेणेकरून देवेंद्र फडणवीसवर संपूर्ण संशयाची प्रश्नचिन्ह उभे असताना त्या प्राजक्ता माळीचा विषय मध्ये काढला गेला. काय संबंध? का हा अख्खा विषय डायव्हर्ट होऊन प्राजक्ता माळीकडे जातो? ही का, म्हणजे मला समजतच नाही की या देशाच्या लोकशाहीसाठी, या देशामध्ये ही सुसंस्कृतपणा, ही लोकशाही, ही निर्भयता हे टिकून राहण्यासाठी म्हणून सर्वात पहिले काय असेल महत्वाचं, ते इलेक्शन पिटिशन करणं. ते होत नाही. मी असंही सांगितलं होतं याच नेते मंडळींना की महाराष्ट्रातल्या 44-45 हजार ग्रामपंचायतींचे, ग्रामसभांचे ठराव करा, जास्तीत जास्त ग्रामसभांचे ठराव करा, की आम्हाला आमच्या गावामध्ये बॅलेट पेपरवरच मतदान हवं. ग्रामसभा ही पंचायत राजच्या घटना दुरुस्तीप्रमाणे सार्वभौम आहे. सर्वोच्च न्यायालय सुद्धा ग्रामसभेचा निर्णय बदलू शकत नाही. सार्वभौम आहे. करा ग्रामसभांचे ठराव. या 3 महाविकास आघाडीच्या पक्षांच्या ताब्यामध्ये आज 50% जास्त ग्रामसभा आहेत, ग्रामपंचायती आहेत ताब्यात. का 50% ठराव केले नाहीत अजूनपर्यंत? 5 तारीख, 4-5 दिवसावरती 5 तारखेची अंतिम मुदत आली, अजूनपर्यंत पिटिशन तयार केलं जाऊ शकत नाही. आणि हे सगळी प्रात्यक्षिकं आता राज्यभर जी करायची ठरवली आहेत, ही जी मिरवणूक सगळीकडे काढणार आहात, ही फक्त जनतेच्या मनामधली धगधगती वाफ ही मोकळी व्हावी यासाठी काढली जाणार आहे का? प्रत्यक्ष कृती काही नसेल. प्रत्यक्ष, ज्याला रिझल्ट ओरिएंटेड आपण म्हणू, रिझल्ट ओरिएंटेड कृती ही न्यायालयीन लढाईची आहे. ती होणार की नाही होणार? ती लढायलाच तुम्ही तयार. मी उमेदवार नाहीये, नाही तर मी इलेक्शन पिटिशन केलं असतं. आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला या देशात काहीही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये हर्ष मंदर या नामांकित ऍक्टिव्हिस्टला असं म्हटले की तुमची लोक स्टँड आहे काय? तुम्ही का बरं ही पिटिशन करताय? तुमचा याच्यामध्ये काय हेतू? असं म्हणून ती नाकारली. सोहराबुद्दीन एन्काउंटरच्याच केसमध्ये ती पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन त्यांनी केली होती. आणि तुम्ही तो सोहराबुद्दीन शेखच्या धर्माचे पण नाही, त्याचे नातेवाईक पण नाही, त्याच्या जातीचे पण नाही, तुमचा काही संबंध नाही, आणि तुम्ही का बरं ही पिटिशन करताय? असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ती पिटिशन नाकारली. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट, जनहित याचिका या शब्दालाच मूठमाती दिली न्यायालयाने. त्यामुळे मी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नाही करू शकत, मी इलेक्शन पिटिशन नाही करू शकत, कारण मी उमेदवार नाहीये. पण तुम्ही उमेदवार जे आहात राजकीय पक्षांचे, का तुम्ही पिटिशन करत नाहीये? फक्त आमच्या मनातली, नागरिकांच्या मनामधली ही धगधगती वाफ निघून जावी म्हणून हे डेमो होणार आहेत सगळीकडे? हे वांझोटे प्रकार आहेत, याच्यातून काहीही जन्माला येणार नाहीये. नुसती प्रात्यक्षिकं करत राहाल, पुढं काय? अगदी महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, 26-27 महानगरपालिका, जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहेत, त्या बॅलेट पेपरवरती व्हाव्या याच्यासाठी सुद्धा याचिकाच करावी लागेल ना? का हे होऊ शकत नाहीये? नुसती लोकांच्या मनामधली वाफ निघून जाण्यासाठी हे करताय. आणि मग असं जर तुम्ही करत असाल तर मग अप्रत्यक्षरित्या तुम्ही निवडणूक आयोग आणि भाजपला वाचवताय. हे बिलकुल झालं नाही पाहिजे. हा
जाब विचारण्याचा नागरिक म्हणून अधिकार मला आहे. माझ्या आयुष्याची 5 वर्ष मी तुमच्या उमेदवारांना मत देऊन सुपूर्द केलेली आहेत. हा माझा हक्क आहे विचारण्याचा. का तुमच्यापैकी कोणीही पिटिशन करायला तयार होत नाहीये? नुसती प्रात्यक्षिकं, नुसते डेमो, हा सगळा प्रकार चाललेला आहे. 5 जानेवारी ही अंतिम तारीख आहे आणि तोपर्यंत जर तुम्ही हे या इलेक्शन पिटिशन दाखल नाही केल्या तर यापुढे या महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारसरणीच्या, संविधान मानणाऱ्या, धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या, समानता मानणाऱ्या, सामाजिक न्याय मानणाऱ्या नागरिकांकडून कोणत्याही पाठिंब्याची अपेक्षा ठेवू नका. खबरदार ठेवाल तर. कारण तुम्ही लढाईचे घोडे नाही आहात हे तुम्ही सिद्ध कराल. तुम्ही फक्त रथांचे घोडे आहात आणि रथांबरोबर फक्त फिरणं तुम्हाला आवडतं. रथात कोणी का बसलेला असेना, मग तो फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, नाहीतर नरेंद्र मोदी असो, ते सगळं तुम्हाला चालेल. तुम्हाला रथांचे घोडे व्हायचं आहे. लढाईत तुम्हाला उतरवायचंच नाहीये. हे व्हायला नाही पाहिजे. काल बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन चालू आहे गेले 3 दिवस आणि माझं इतकं ऊर भरून आलं तो व्हिडिओ बघितल्यानंतर की पाण्याचे फवारे मारले जात आहेत विद्यार्थ्यांवरती आणि एक मुलगा त्या पाण्याच्या फवाऱ्यांच्या समोर सॅल्यूट करून उभा आहे आणि राष्ट्रगीत गातोय. मागं हटत नाहीये. या तानाशाहीच्या विरोधामध्ये असंच निर्धाराने उभं राहावं लागेल. 25 जून 1989ला माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवणारी घटना आहे. चीनमधले विद्यार्थी लोकशाहीसाठी आंदोलन करत होते तियानमेन स्क्वेअरमध्ये आणि त्या तियानमेन स्क्वेअर मधल्या आंदोलनामध्ये या विद्यार्थ्यांचं आंदोलन क्रश करण्यासाठी रणगाडे पाठवले चीनच्या हुकुमशहांनी आणि ते रणगाडे येताना पाहून सगळे विद्यार्थी त्या प्रचंड मोठ्या चौकातले सैरा वैरा धावत सुटले आणि एक मुलगा हाताच्या दोन्ही हातांमध्ये भाजीच्या पिशव्या घेऊन त्याच्या हॉस्टेलवर परत चालला होता आणि तो त्या रणगाड्यांच्या समोर ताठ उभा राहिला. त्या रणगाड्या चालवणाऱ्याला कळेच ना की आता काय करावं. तो रणगाडा उजव्या बाजूला वळला. हा मुलगा उजवीकडे धावत गेला, रणगाड्याच्या समोर उभा राहिला. तो डावीकडे वळला याला चुकवण्यासाठी. हा मुलगा पुन्हा तिकडे गेला आणि रणगाड्याच्या समोर उभा राहिला. शेवटी रणगाडा स्थिर झाला, त्याचं इंजिन बंद झालं आणि मग हा मुलगा त्या रणगाड्यावर चढला. ही ताकद आहे. याच पद्धतीने तानाशाहीच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल. याच पद्धतीने उभं राहावं लागेल आणि फक्त मनाचा निर्धार दाखवला तर उन्मत्त झालेल्या व्यवस्था सुद्धा झुकतात. हे दाखवणारं ते चित्र आहे तियानमेन स्क्वेअरचं. मुद्दाम ते ठेवलेलं आहे इथं. या तानाशाहीच्या विरोधामध्ये आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लढायचं आहे. या राजकीय पक्षांची आता 5 तारखेपर्यंतच फक्त वाट बघू. हे प्रत्यक्षात याचिका दाखल करतात की नाही, का फक्त लोकांच्या तोंडाची वाफ निघून जावी म्हणून प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूनी भाजप आणि निवडणूक आयोगाला संरक्षणच पुरवणार आहेत. स्टेटस को आहे हा मेंटेन व्हावा. ही सत्व परीक्षा आता पहिल्यांदा राजकीय पक्षांची आहे आणि त्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या या देशातल्या प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकाची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा. जेवढ्यांना शेअर कराल त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हे व्हिडिओज लाईक करा. धन्यवाद.